संपूर्ण महाराष्ट्रातील नवोदय आणि स्कॉलरशिप शिकवणाऱ्या शिक्षकांसाठी माझी नम्र विनंती, EVS या विषयासंदर्भातील मी 1300 प्रश्नांचं मराठी आणि इंग्रजी या दोन्हीही माध्यमामधनं MCQ तयार केलेले आहेत। तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधून हे MCQ फ्रीमध्ये अवेलेबल आहेत, तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा। तसेच हा व्हिडिओ अतिशय उपयुक्त आहे, तर तुम्ही जास्तीत जास्त विद्यार्थ्यांसोबत आणि त्यांच्या पालकांसोबत तसेच शिक्षकांसोबत शेअर करा। नमस्कार, मी ज्योती देशमुख। आज आपण नवोदय प्रवेश परीक्षेच्या EVS म्हणजेच परिसर अभ्यास या विषयातील पहिला चॅप्टर नैसर्गिक जग यामधील दुसरा घटक नदी पाहणार आहोत। आता नदी म्हणजे काय, तर डोंगर, टेकडी, झरा किंवा हिमनदी यामधून उगम पावून सतत वाहणाऱ्या नैसर्गिक प्रवाहाला आपण नदी म्हणतो। त्यानंतर नदी ही उंच भागातून वाहून जाऊन शेवटी ती समुद्राला मिळते। आता आपण नदीची काही वैशिष्ट्ये पाहणार आहोत। सर्वात प्रथम वैशिष्ट्य, नदी हा नैसर्गिक जलप्रवाह आहे। नदी ही नैसर्गिक आहे, ती मानवनिर्मित नाही। त्यानंतर बहुतेक नद्यांचा उगम हा डोंगरांमधूनच होतो। बहुतांश नद्या या डोंगरांमधून किंवा पर्वतातूनच उगम पावतात। तिसरं वैशिष्ट्य आहे, नदी सतत वाहत राहते। बऱ्याचशा नद्या या बारमाही असतात, त्या 12ही महिने वाहत राहतात। त्यानंतर चौथं वैशिष्ट्य आहे, नदी शेवटी समुद्र, तलाव किंवा दुसऱ्या नदीला मिळते। बऱ्याचशा नद्या यानंतर डोंगरातून उगम पाहून नंतर एकमेकींना काही नद्या मिळतात आणि सर्वात शेवटी नदी ही समुद्राला जाऊन मिळते। त्यानंतर पाचवं वैशिष्ट्य आहे, नदीमुळे शेती, उद्योग आणि मानवी जीवनाला मदत होते। हो, कारण नदीतलं पाणी हे वर्षभर शेतीला आपण उपयोगाला आणतो, त्यामुळे नदी ही मानवाला उपयोगाला येते। आता पुढचा मुद्दा आहे नदीचे महत्त्व। पुढे आपण पाहूया नदीचे महत्त्व काय काय आहे ते। सर्वात प्रथम, नद्यांमुळे मानव, प्राणी, वनस्पती आणि पर्यावरण यांना खूप मदत होते, त्यामुळेच आपण नद्यांना जीवनरेखा म्हणतो। सगळ्यात पहिलं महत्त्व आहे पिण्याच्या पाण्यासाठी महत्त्व। संपूर्ण पृथ्वीवर पिण्याचं जे काही पाणी आहे त्यातला बहुतांश पाणी साठा हा आपल्याला नद्यांमधूनच मिळतो, त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी नदीचं खूप महत्त्व आहे। त्यानंतर दुसरं महत्त्व आहे शेतीसाठी महत्त्व। शेतीसाठी वापरलं जाणारं पाणी किंवा सिंचनासाठी दिलं जाणारं पाणी हे आपल्याला नद्यांपासूनच मिळतं। त्यानंतर उद्योगांसाठी महत्त्व। बहुतांश उद्योगांना जे काही पाणी लागतं ते पाणी नदीद्वारे त्यांना दिलं जातं। त्यानंतर जलवाहतुकीसाठी महत्त्व। नद्यांचा उपयोग हा वाहतुकीसाठी सुद्धा केला जातो, म्हणजे सामानाची वाहतूक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी करण्यासाठी बऱ्याचशा नद्यांचा वापर हा जलवाहतूक म्हणून केला जातो। पुढचं आहे मासेमारीसाठी महत्त्व। बऱ्याचशा नद्यांमध्ये ही मासेमारी केली जाते, त्यामुळे त्याचं मासेमारीसाठी सुद्धा महत्त्व आहे। त्यामुळे लोकांना रोजगार आणि अन्न दोन्हीही उपलब्ध होतं। पुढचं महत्त्व आहे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व। अनेक नद्या या पवित्र मानल्या जातात, जसं गंगा, गोदावरी या ज्या काही मोठ्या नद्या आहेत या पवित्र मानल्या जातात आणि त्यामुळे आपण काय करतो, नदीच्या ठिकाणी किंवा नदीच्या किनारी अनेक यात्रास्थळे तसंच मंदिरं आपण वसलेली पाहतो, त्यामुळे लोकांना रोजगारही मिळतो आणि आपण आपली संस्कृतीही जपतो। त्यानंतर पुढचं महत्त्व आहे पर्यावरणासाठी महत्त्व। नद्या या पर्यावरणाचा समतोल राखतात आणि नद्यांमुळे झाडं, वनस्पती, त्या ठिकाणचे पशु, पक्षी या सगळ्यांना पाणी मिळतं आणि त्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखला जातो। पुढचं पाहूया, नदीचे मुख्य भाग कोणकोणते आहेत हे आज आपण इथे पाहणार आहोत। नदीच्या मुख्य भागामध्ये सर्वात पहिला मुख्य भाग आहे नदीचा उगम। नदी जिथून सुरू होते किंवा जिथे चालू होते, बहुतांश नद्या या डोंगर भागातून किंवा पर्वतातून उगम पावतात किंवा तिथून त्या सुरू होतात। आता इथे या चित्रात तुम्ही पाहू शकता, या पर्वतामधून ही नदी इथून व्हायला लागलेली आहे, म्हणजे तिची सुरुवात तिथून होते, म्हणजे तो नदीचा उगम आहे। नदीचा उगम हा शक्यतो डोंगरात किंवा पर्वतातच असतो।
त्यामुळे नदीला वर्षभर पाण्याचा पुरवठा होतो, कारण डोंगर भागावर बहुतांश जास्त पाऊस पडतो, त्यामुळे वर्षभर पाणी मिळतं नदीला. त्यानंतर दुसरा भाग आहे नदीचा प्रवाह. नदी ज्या मार्गाने वाहत जाते, आता इथे नदी उगम पावली डोंगर भागात, तिथून ती वाहत चाललेली आहे, तर त्या वाहणाऱ्या भागाला किंवा तिथल्या त्या पूर्ण भागाला आपण काय म्हणतो? नदीचा प्रवाह म्हणतो. नदी नेहमी उंच भागाकडून सखल भागाकडे, म्हणजे पर्वतावरून ती काय करते? खाली उताराने वाहत जाते. त्यानंतर नदी सतत वाहते, गावं शहरं या ठिकाणाहून नदी वाहत राहत असते. नदीमुळे शेतीला पाणी मिळतं, गावांना पाणी मिळतं, पिण्यासाठी पाणी मिळतं. तसेच नदीमुळे अनेक जंगलांना तसेच पशु पक्षी प्राण्यांना सुद्धा पाणी उपलब्ध होतं. तिसरा भाग आहे नदीचे पात्र. नदीचे पात्र म्हणजे काय? नदी ज्या मार्गातून वाहत जाते त्या मार्गामध्ये नंतर नदी पसरते, खूप रुंद 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 होत जाते. सुरुवातीला नदी छोटी असते, नदीचा आकार छोटा असतो, पण जसं जसं वाहत जाते तशा अनेक नद्या तिला येऊन मिळतात, किंवा अनेक छोटे छोटे प्रवाह, ओढे, झरे, धबधबे हे काय होतात? नदीला येऊन मिळतात. त्यामुळे नदी मोठी होत राहते, नदीचं पात्र वाढत जातं, म्हणजे तो मार्ग वाढत जातो, त्याला आपण नदीचं पात्र म्हणतो. नदीचे पात्र अनेक शहरांमधून गावांमधून वाहतं आणि या नदीच्या पात्राचा आकार बदलू शकतो. तसंच हे नदीचं जे काही पात्र आहे हे सगळं पात्र आपल्याला पिण्याच्या पाण्यासाठी, शेतीसाठी किंवा इतर पशुपक्ष्यांसाठी नेहमी उपलब्ध असतं. त्यानंतर पुढचा भाग आहे नदीचं मुख. नदीचं मुख म्हणजे नदी ज्या ठिकाणी समुद्र किंवा दुसऱ्या नदीला मिळते त्याला आपण नदीचं मुख म्हणतो. जिथं समजा ही एखादी दुसरी नदी असेल आणि ती नदी जर येऊन या मुख्य नदीला मिळाली तर त्या दुसऱ्या नदीचं मुख इथे या नदीच्या शेजारी असेल, किंवा ही मुख्य नदी नंतर समुद्राला जाऊन मिळाली तर समुद्राच्या शेजारी जिथे जाऊन समुद्राला मिळते ते ठिकाण म्हणजे नदीचं मुख असतं. नदीचा शेवट म्हणजे सुद्धा नदीचं मुख म्हटलं तरी चालेल. नदीच्या मुखाजवळ आपल्याला अनेक जैवविविधता आढळतात, म्हणजे अनेक जंगले, नंतर प्राणी, पशु पक्षी या नदीच्या ठिकाणी जिथे पाणी आहे त्या ठिकाणी वस्तीही खूप असते, त्यामुळे मानवी वस्ती तसेच इतर पशु पक्षी प्राण्यांनाही संरक्षण मिळतं, पाण्याचा पुरवठा असतो, त्यामुळे पशु पक्षी तिथे नदी किनारी राहणं पसंत करतात. त्यानंतर पुढे आहे पाचवा मुख्य भाग आहे नदीचा त्रिभुज प्रदेश. आता नदीचा त्रिभुज प्रदेश म्हणजे काय? नदी ज्या ठिकाणी समुद्राला जाऊन मिळते त्याच्या अलीकडे एक त्रिकोणाकृती भाग तयार होतो, ज्यामध्ये नदीनं वाहून आणलेला गाळ वगैरे साचून राहतो, आणि अशा साचून राहिलेल्या गाळाच्या प्रदेशाला नदीचा त्रिभुज प्रदेश म्हणतात. हा त्रिभुज प्रदेश अतिशय सुपीक असतो, शेतीसाठी तो अतिशय चांगला मानला जातो. यामध्ये अनेक प्रकारची वने तुम्हाला पाहायला मिळतात, तसेच जैवविविधता सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. आपल्या भारतामध्ये गंगा नदी तसेच गोदावरी, कृष्णा या काही मोठ्या मोठ्या नद्या आहेत, यांचे त्रिभुज प्रदेश खूप मोठे आहेत. आता आपण पुढे पाहणार आहोत नदीचे प्रकार. नदीचा उगम, त्याचा प्रवाह आणि त्यामध्ये असणारी पाण्याची उपलब्धता यानुसार नदीचे काही प्रकार पडतात. तर त्यामधील पहिला प्रकार आहे हिमालयातून उगम पावणाऱ्या नद्या. या नद्या हिमालयात उगम पावतात. डोंगर भागात उगम पावल्यामुळे किंवा पर्वतात उगम पावल्यामुळे त्यांना वर्षभर पाणी मिळतं. तसंच नंतर उन्हाळ्यामध्ये बर्फ वितळत असल्यामुळेही या नद्यांना वर्षभर पाणी राहतं आणि या नद्या वर्षभर वाहतात. आपल्या भारतातील मुख्य हिमनद्या म्हटलं तर गंगा, यमुना आणि ब्रह्मपुत्रा या मुख्य हिमनद्या आहेत. दुसरा प्रकार आहे पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या नद्या. या नद्या शक्यतो पावसाच्या पाण्यावर अवलंबून असतात, म्हणजे ज्या वेळेस पावसाळा चालू असतो त्या पावसाळ्याच्या काळामध्येच या नद्यांना जास्तीत जास्त पाणी येतं आणि या नद्या पावसाळ्यात जास्त प्रमाणात वाहतात, नंतर त्यातलं पाणी हळूहळू कमी होतं. यामध्ये काही मुख्य उदाहरणे म्हटलं तर गोदावरी, कृष्णा, कावेरी आणि तापी या मुख्य नद्या आहेत, ज्या पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या नद्या आहेत. त्यानंतर तिसरा प्रकार आहे बारमाही नद्या.
बारमाही नद्या म्हणजे 12ही महिने ज्या नद्यांमध्ये पाणी असतं त्यांना म्हणतो आपण बारमाही नद्या. या नद्या वर्षभर वाहतात. का तर या डोंगर भागात उगम पावलेल्या असतात आणि उन्हाळ्यामध्ये ज्यावेळेस पाऊस नसतो त्यावेळेस हिम नद्यांमधलं पाणी बर्फ वितळून ते पाणी या नद्यांमध्ये येतं, म्हणून त्यांना बारमाही नद्या म्हणतो. ज्या आपण हिमालयातून उगम पावणाऱ्या नद्यांमध्ये पाहिले होते तेच उदाहरणं इथे आहेत, गंगा, यमुना आणि ब्रह्मपुत्रा. त्यानंतर हंगामी नद्या. हंगामी नद्या म्हणजे या नद्यामध्ये विशिष्ट काळातच पाणी असतं, म्हणजे ज्या वेळेस पावसाळा असतो त्याच वेळेस या नद्यांमध्ये पाणी असतं. इतर वेळेस म्हणजे उन्हाळ्यामध्ये या नद्या कोरड्या पडलेल्या असतात, म्हणून यांना हंगामी नद्या म्हणतात. म्हणजे त्या ठराविक काळापुरत्याच त्या नद्या वाहतात, नंतर त्या कोरड्या असतात. मग त्यामध्ये आपल्या गावातील छोट्या मोठ्या नद्या सुद्धा या हंगामी नद्याच येणार, कारण त्या फक्त पावसाळ्यातच वाहतात आणि इतर वेळेस त्या कोरड्या असतात. काही नद्यांची जर उदाहरणं पाहायची गेली तर लुनी, साबरमती यांसारख्या काही नद्या ज्या हंगामी नद्या आहेत. आता मुख्य लक्षात ठेवण्यासारखं काय आहे तर नदीच्या प्रकारामध्ये हिमालयातून उगम पावणाऱ्या नद्या ज्यामध्ये गंगा, यमुना आणि ब्रह्मपुत्रा, त्यानंतर पावसाच्या पाण्यावरच्या गोदावरी, कृष्णा, कावेरी, तापी, बारमाही नद्यांमध्ये गंगा, यमुना, ब्रह्मपुत्रा आणि हंगामी नद्यांमध्ये म्हटलं तर लुनी, साबरमती यांसारख्या हंगामी नद्या आहेत. हे नदीचे एकूण मुख्य 4 प्रकार आपण पाहिलेले आहेत. आता आपण पुढचा मुद्दा पाहणार आहोत, नदीतील प्राणी व वनस्पती. हा आपण पुढचा मुद्दा इथे पाहणार आहोत. नदीमध्ये अनेक प्रकारचे वनस्पती आणि प्राणी आढळतात. हे जे काही सजीव आहेत हे सर्व सजीव एकमेकांवर अवलंबून असतात. तसेच नदी ही अनेक सजीवांचं एक नैसर्गिक अधिवास आहे, म्हणजे तिथे अनेक प्रकारचे सजीव आपल्याला पाहायला मिळतात, म्हणजे वनस्पती तसंच प्राणी. आता प्राण्यांमध्ये पाहिलं तर मुख्यतः मासे, कासव, मगर, बेडूक आणि खेकडा हे जास्त करून नदीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. माशामध्ये रोहू, मरळ, कटला यांसारखे गोड्या पाण्यातले मासे म्हणतो आपण, ते आपल्याला नदीमध्ये पाहायला मिळतात. त्यामुळे लोक नदीमध्ये मासेमारी सुद्धा करतात. कासव हे आपल्याला नदी किनारी आणि तसेच नदीमध्ये दोन्ही ठिकाणी पाहायला मिळतं. त्याच्या पाठीवर कठीण कवच असतं. मगर ही नदीतला मोठा सरपटणारा प्राणी आहे. ती नदी आणि नदीच्या बाहेर दोन्ही ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर ती आपलं अन्न शिकार करून मिळवते. त्यानंतर बेडूक. बेडूक आपल्याला नदीच्या पाण्यात तसेच नदीच्या बाहेर सुद्धा पाहायला मिळतो. तो छोटे छोटे कीटक वगैरे खाऊन जिवंत राहतो. तसेच खेकडा हा आपल्याला नदीच्या तळाशी पाहायला मिळतो. नदीमधील छोटे कीटक किंवा वनस्पती खाऊन खेकडा जिवंत राहतो. आता आपण नदीमधील काही वनस्पती पाहूया. त्यामध्ये सर्वात पहिला आहे शेवाळ, नंतर कमळ आणि काही जलवनस्पती या आपल्याला नदीमध्ये पाहायला मिळतात. नदीमधील वनस्पतीमध्ये प्रामुख्याने आपल्याला शेवाळ आढळतं. शेवाळ हे नदीमध्ये तसेच समुद्राच्या पाण्यात दोन्ही ठिकाणीही आढळतं. पृथ्वीवर उपलब्ध असणाऱ्या ऑक्सिजनमधील जास्तीत जास्त ऑक्सिजन म्हणजे 60 ते 70% ऑक्सिजनची निर्मिती शेवाळामुळे होते. त्यानंतर बरेच प्राणी हे शेवाळ खाऊनच जगतात. त्यानंतर दुसरी वनस्पती आहे कमळ. कमळ ही पाण्यात वाढणारीच वनस्पती आहे. तिची पानं ही अशी पाण्यावर तरंगतात आणि कमळाचं फूल हे अतिशय सुंदर आणि आकर्षक दिसतं. त्यामध्ये नंतर दुसऱ्या काही जलवनस्पती आहेत. नदीमध्ये अनेक प्रकारच्या जलवनस्पती आपल्याला पाहायला मिळतात. या वनस्पती पाण्यातील प्राण्यांना अन्न आणि निवारा दोन्हीही देतात. म्हणजे छोटे छोटे कीटक जे असतात किंवा कासव किंवा बेडूक यांसारखे जे काही प्राणी आहेत ते या पाण्यातील वनस्पतींना खाऊन राहतात किंवा त्यामधले काही कीटकही खाऊन राहतात. या वनस्पतीमध्ये काही कीटक स्वतःचा अधिवास ठेवतात. जलवनस्पती पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढवण्यास मदत करतात. आपल्याला तर माहितीच आहे वनस्पती या कार्बन डायऑक्साईड शोषून घेऊन ऑक्सिजन निर्माण करतात आणि सर्वात जास्त ऑक्सिजन या जलवनस्पतीच तयार करतात. त्यानंतर पुढचा आपण पाहणार आहोत भारतातील प्रमुख नद्या. भारतातील प्रमुख आणि मोठ्या नद्यांना भारतातील प्रमुख नद्या म्हणतात. या नद्यांचं पाणी शेती, उद्योग, वाहतूक तसेच वीज निर्मिती यासाठी वापरलं जातं. भारतातील बहुतेक नद्यांचा उगम हा एकतर हिमालयातून होतो किंवा पश्चिम घाटामध्ये होतो.
भारतातील प्रमुख नद्यांमध्ये सर्वात पहिली नदी आहे गंगा नदी. गंगा नदी ही भारतातील सर्वात मोठी नदी मानली जाते आणि सर्वात पवित्र नदी ही मानली जाते. त्यानंतर गंगा नदीचा उगम हा हिमालयामध्ये गंगोत्री येथे होतो. गंगा नदी ही उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगाल या मुख्य 4 राज्यातून वाहते. तसेच गंगा नदी ही बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. त्यानंतर भारतातल्या मोठ्या नद्यांमध्ये किंवा प्रमुख नद्यांमध्ये दुसरी नदी आहे यमुना नदी. यमुना नदी ही गंगेची प्रमुख उपनदी मानली जाते. तसेच यमुनेचा उगम हा यमुनोत्री येथे होतो. त्यानंतर यमुना नदी ही उत्तराखंड, हरियाणा, दिल्ली आणि उत्तर प्रदेश या राज्यातून वाहत जाते आणि प्रयागराज येथे यमुना आणि गंगा या 2 नद्यांचा संगम आहे आणि यमुना नदी ही शेवटी बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. त्यानंतर तिसरी मुख्य नदी आहे ब्रह्मपुत्रा नदी. ब्रह्मपुत्रा नदी ही भारतातील सर्वात मोठ्या नद्यांपैकी एक नदी आहे. या नदीचा उगम तिबेटमध्ये होतो. तसंच ही नदी आसाम, अरुणाचल प्रदेश या राज्यातून वाहत जाते आणि शेवटी नंतर बंगालच्या उपसागराला मिळते. चौथी मुख्य नदी आहे गोदावरी नदी. गोदावरी नदी ही भारतातील सर्वात लांब दुसरी मोठी नदी आहे. त्यानंतर गोदावरी नदी ही महाराष्ट्र, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या 3 मुख्य राज्यातून वाहत जाते आणि गोदावरी नदीला दक्षिण गंगा असेही म्हणतात, कारण ती दक्षिणेतील सर्वात मोठी नदी असल्यामुळे तिला दक्षिण गंगा असे म्हटलं जातं. त्यानंतर पुढची नदी आहे कृष्णा नदी. कृष्णा नदीचा उगम हा महाबळेश्वर येथे होतो. ही नदी शेतीसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. त्यानंतर ही नदी महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या 4 राज्यातून वाहत जाते. त्यानंतर कृष्णा नदी ही नंतर शेवटी बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. पुढची नदी आहे नर्मदा नदी. नर्मदा नदीचा उगम हा अमरकंटक येथे होतो. ही नदी पश्चिमेकडे वाहते. त्यानंतर ही नदी मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात या मुख्य राज्यांमधून वाहत जाते आणि शेवटी ही नदी अरबी समुद्राला जाऊन मिळते. पुढची नदी आहे तापी नदी. तापी नदीचा उगम हा मध्य प्रदेशमध्ये होतो. ती प्रमुखपणे मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यांमधून वाहते. ही नदी पश्चिमेकडे वाहत जाते, म्हणजे पश्चिम घाटातून ती वाहत जाते. त्यानंतर तापी नदी ही अरबी समुद्राला जाऊन मिळते. पुढची नदी आहे कावेरी नदी. कावेरी नदीचा उगम हा कर्नाटकमधील ब्रह्मगिरी पर्वतामध्ये होतो. ही नदी कर्नाटक आणि तामिळनाडू या 2 राज्यातून वाहते. कावेरी नदी ही शेतीसाठी सर्वात महत्त्वाची नदी मानली जाते आणि ही नदी शेवटी कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यातून वाहून जाऊन शेवटी बंगालच्या उपसागराला मिळते. अशा प्रकारे आपण भारतातील प्रमुख नद्या पाहिलेल्या आहेत. त्यामध्ये गंगा, यमुना, ब्रह्मपुत्रा, गोदावरी, तापी, नर्मदा, कृष्णा, कावेरी या सर्व नद्यांचा उल्लेख आलेला आहे. आता पुढे आपण पाहणार आहोत की भारताच्या ज्या काही प्रमुख आपण नद्या पाहिलेल्या आहेत त्यांचे उगमस्थान आणि त्यांच्या महत्त्वाच्या उपनद्या कोणकोणत्या आहेत या आपण आज इथे पाहणार आहोत. सर्वात पहिली नदी आहे गंगा नदी. गंगा नदीचं उगमस्थान आहे गंगोत्री, उत्तराखंडमध्ये. याच्या महत्त्वाच्या उपनद्या, गंगा नदीच्या उपनद्या या यमुना, घागरा, गंडक आणि कोसी या 4 नद्या या गंगा नदीच्या उपनद्या आहेत. दुसरी नदी आहे यमुना. यमुना ही यमुनोत्री, उत्तराखंडमध्ये येथे उगम पावते. त्यानंतर तिच्या उपनद्या या चंबळ, बेटवा, केन या आहेत. त्यानंतर तिसरी नदी आहे ब्रह्मपुत्रा नदी. ती तिबेटमध्ये उगम पावते. तिच्या उपनद्या आहेत सुबनसिरी, मानस, लोहिती. त्यानंतर चौथी नदी आहे सिंधू नदी. ती मानसरोवर तिबेटजवळ तिथे उगम पावते. तिच्या नद्या आहेत झेलम, चिनाब, रावी, सतलज आणि बियास. नंतर आहे गोदावरी. गोदावरी ही त्र्यंबकेश्वर, महाराष्ट्र, नाशिक येथे उगम पावते. तिच्या उपनद्या आहेत प्राणहिता, इंद्रावती आणि मांजरा. त्यानंतर पुढची नदी आहे कृष्णा. कृष्णा नदी ही महाबळेश्वर येथे उगम पावते. तिच्या उपनद्या या भीमा,
तुंगभद्रा, कोयना. नंतर 7वी नदी आहे कावेरी नदी. ती तलवा कावेरी येथे कर्नाटक येथे उगम पावते. तिच्या उपनद्या आहेत हेमावती, काबिनी, भवानी. पुढची नदी आहे तापी नदी. ती मुलताई मध्य प्रदेश येथे उगम पावते. तिच्या उपनद्या आहेत पूर्णा आणि गिरणा. पुढची नदी आहे महानदी. ती सिहावा टेकड्या छत्तीसगड येथे उगम पावते. तिच्या उपनद्या आहेत शिवनाथ आणि हसदेव. या सर्व नद्या आणि त्यांच्या उपनद्या या तुम्हाला पाठच असायला हव्यात आणि तुम्ही त्या चांगल्या पद्धतीने पाठ करा, कारण या जेवढ्या काही प्रमुख नद्या आहेत या स्पर्धा परीक्षेमध्ये जास्त करून विचारल्या जातात. त्यानंतर पुढच्या नद्यांच्या प्रकारामध्ये आपण पाहणार आहोत बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या प्रमुख नद्या. यामध्ये कोणकोणत्या नद्या येतात तर बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या नद्यांमध्ये गंगा, ब्रह्मपुत्रा, महानदी, गोदावरी, कृष्णा, कावेरी, ब्राह्मणी, सुवर्णरेखा आणि पेन्नार या ज्या काही 9 नद्या आहेत या 9 नद्या बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या नद्या आहेत. भारतामध्ये ज्या काही प्रमुख नद्या आहेत त्यामध्ये त्यांचं वर्गीकरण करताना आपण बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या नद्या आणि अरबी समुद्राला मिळणाऱ्या नद्या असं करतो. तर त्यामध्ये पहिल्या बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या नद्या आपण पाहिलेल्या आहेत. आता अरबी समुद्राला मिळणाऱ्या नद्या कोणकोणत्या आहेत तर अरबी समुद्राला मिळणाऱ्या नद्यांमध्ये सिंधू, नर्मदा, तापी, माही, साबरमती, लुनी, पेरियार, शरावती आणि नेत्रावती या नद्या या अरबी समुद्राला मिळणाऱ्या नद्या आहेत. स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीनं सर्वात महत्त्वाचा पॉईंट लक्षात ठेवण्यासाठी हाच आहे की गंगा, ब्रह्मपुत्रा, महानदी, गोदावरी, कृष्णा आणि कावेरी या बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या नद्या आहेत. तर सिंधू, नर्मदा, तापी, माही आणि साबरमती या नद्या या अरबी समुद्राला मिळणाऱ्या नद्या आहेत. स्पर्धा परीक्षेमध्ये सर्वात जास्त विचारला जाणारा हाच प्रश्न आहे, बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या नद्या आणि अरबी समुद्राला मिळणाऱ्या नद्या. आज आपण नदे म्हणजे काय, नदीचे महत्त्व काय आहे, नदीचे प्रकार पाहिले, नदीचे भाग पाहिले, त्यानंतर भारतातील प्रमुख नद्या पाहिलेल्या आहेत. तसंच नद्या, प्रमुख नद्या, त्यांच्या उपनद्या, त्यांचे उगमस्थान हे सर्व काही पाहिलेलं आहे. तर आता आपण नदी आणि त्यावरचे काही महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत. पहिला प्रश्न पाहूया. नदी ज्या ठिकाणापासून सुरू होते त्या ठिकाणाला काय म्हणतात? नदीचे पात्र, नदीचा उगम, नदीचे मुख की त्रिभुज प्रदेश? उत्तर आहे ऑप्शन बी, नदीचा उगम. प्रश्न दुसरा आहे, नदीचा प्रवाह कोणत्या दिशेने होतो? सपाट भागातून उंच भागाकडे, पश्चिमेकडून पूर्वेकडे, उंच भागातून सखल भागाकडे, दक्षिणेकडून उत्तरेकडे? उत्तर आहे ऑप्शन सी, उंच भागातून सखल भागाकडे. प्रश्न तिसरा आहे, नदी ज्या मार्गातून वाहते त्या जागेला काय म्हणतात? नदीचे पात्र, नदीचे मुख, नदीचा उगम की उपनदी? उत्तर आहे ऑप्शन ए, नदीचे पात्र. नदी समुद्र, तलाव किंवा दुसऱ्या नदीला ज्या ठिकाणी मिळते त्या ठिकाणाला काय म्हणतात? प्रवाह, उगम, पात्र की मुख? उत्तर आहे ऑप्शन डी, मुख. नदीने आणलेल्या गाळापासून तयार होणाऱ्या त्रिकोणी प्रदेशाला काय म्हणतात? बेट, पठार, त्रिभुज प्रदेश की खाडी? उत्तर आहे ऑप्शन सी, त्रिभुज प्रदेश. प्रश्न 6वा, हिमालयातून उगम पावणाऱ्या नद्यांचे मुख्य वैशिष्ट्य कोणते आहे? उन्हाळ्यात पूर्णपणे कोरड्या पडतात, त्यांना फक्त पावसाचे पाणी मिळते, त्यांना बर्फ वितळल्यामुळे वर्षभर पाणी मिळते, त्या फक्त पठारी प्रदेशातून वाहतात? उत्तर आहे ऑप्शन सी, त्यांना बर्फ वितळल्यामुळे वर्षभर पाणी मिळते. प्रश्न 7वा आहे, गोदावरी, कृष्णा, कावेरी आणि तापी या कोणत्या प्रकारातील नद्यांची उदाहरणे आहेत? बारमाही नद्या, हिमालयातून उगम पावणाऱ्या नद्या, पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या नद्या की हंगामी नद्या? उत्तर आहे ऑप्शन सी, पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या नद्या. प्रश्न 8वा, ज्या नद्यांमध्ये वर्षभर पाणी असते त्या नद्यांना काय म्हणतात? हंगामी नद्या, बारमाही नद्या, उपनद्या की पठारी नद्या? उत्तर आहे ऑप्शन बी, बारमाही नद्या. प्रश्न 9वा पाहूया.
हंगामी नद्यांचे कोणते वैशिष्ट्य योग्य आहे? त्या वर्षभर वाहतात, त्यांना हिमनद्यांचे पाणी मिळते, त्या मुख्यतः पावसावर अवलंबून असतात, त्या फक्त डोंगराळ भागात आढळतात. उत्तर आहे ऑप्शन सी, त्या मुख्यतः पावसाच्या पाण्यावर अवलंबून असतात. प्रश्न 10वा, लुनी आणि साबरमतीच्या काही उपनद्या कोणत्या प्रकारातील नद्यांची उदाहरणे आहेत? ऑप्शन ए बारमाही नद्या, हिमालयीन नद्या, पावसावर अवलंबून असलेल्या नद्या आणि हंगामी नद्या. तर उत्तर आहे ऑप्शन डी, हंगामी नद्या. प्रश्न 11वा, बेडूक कोणत्या प्रकारचा प्राणी आहे? फक्त जलचर प्राणी, फक्त भूचर प्राणी, पाण्यात आणि जमिनीवर दोन्ही ठिकाणी राहणारा प्राणी, फक्त नदीच्या तळाशी राहणारा प्राणी. उत्तर आहे ऑप्शन सी, पाण्यात आणि जमिनीवर दोन्ही ठिकाणी राहणारा प्राणी म्हणजे उभयचर प्राणी. 12वा प्रश्न, नदीतील पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढण्यासाठी कोणती वनस्पती मदत करते? कमळ, शेवाळ, जल वनस्पती का गवत? ऑप्शन सी, जल वनस्पती. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 13वा, खेकडा नदीत कोठे राहतो? झाडावर, नदीच्या तळाशी, पर्वतावर, कसे येतात? उत्तर आहे ऑप्शन बी, नदीच्या तळाशी. 14वा प्रश्न पाहूया, नदीतील प्राणी आणि वनस्पतीचे एक महत्त्व कोणते? वाळूचे प्रमाण वाढवतात, पाण्याचा प्रवाह थांबवतात, पर्यावरणाचा समतोल राखतात, नदीची खोली कमी करतात. उत्तर आहे ऑप्शन सी, पर्यावरणाचा समतोल राखतात. 15वा प्रश्न, खालीलपैकी कोणती वनस्पती पाण्यावर तरंगते? कमळ, शेवाळ, जल वनस्पती की गवत? उत्तर आहे ऑप्शन ए, कमळ. 16वा प्रश्न पाहूया, गंगा नदीचा उगम कोठे होतो? यमुनोत्री, गंगोत्री हिमनदी, अमरकंटक, त्र्यंबकेश्वर. उत्तर आहे गंगोत्री हिमनदी. प्रश्न 17वा, दक्षिण गंगा म्हणून कोणती नदी ओळखली जाते? कृष्णा, गोदावरी, कावेरी की तापी? उत्तर आहे ऑप्शन बी, गोदावरी. खालीलपैकी कोणती नदी पश्चिमेकडे वाहते? गंगा, कृष्णा, नर्मदा, कावेरी? उत्तर आहे ऑप्शन सी, नर्मदा. 19वा प्रश्न, ब्रह्मपुत्रा नदी कोणत्या राज्यातून वाहते? बिहार, गुजरात, आसाम, कर्नाटक? उत्तर आहे ऑप्शन सी, ब्रह्मपुत्रा. आसाम. उत्तर आहे ऑप्शन सी, आसाम. 20वा प्रश्न, कावेरी नदीचा उगम कोठे होतो? महाबळेश्वर, अमरकंटक, त्र्यंबकेश्वर, ब्रह्मगिरी पर्वत? उत्तर आहे ऑप्शन डी, ब्रह्मगिरी पर्वत. प्रश्न 21वा, गंगा नदीचा उगम कोणत्या हिमनदीत होतो? यमुनोत्री हिमनदी, मानसरोवराजवळील प्रदेश, गंगोत्री हिमनदी, आंगसी हिमनदी? उत्तर आहे ऑप्शन सी, गंगोत्री हिमनदी. प्रश्न 22वा, कृष्णा नदीची भीमा ही कोणत्या प्रकारची नदी आहे? मुख्य नदी, उपनदी, हिमनदी का हंगामी नदी? उत्तर आहे ऑप्शन बी, उपनदी. झेलम, चिनाब, रावी, बियास आणि सतलज या कोणाच्या उपनद्या आहेत? ब्रह्मपुत्रा, गंगा, सिंधू, गोदावरी? उत्तर सी, सिंधू. त्यानंतर प्रश्न क्रमांक 24, नर्मदा नदीचा उगम कोठे होतो? मुलताई, अमरकंटक, महाबळेश्वर, त्र्यंबकेश्वर? उत्तर आहे ऑप्शन बी, अमरकंटक. 25वा प्रश्न, खालीलपैकी कोणती उपनदी कावेरी नदीची आहे? हेमावती, तवा, गिरणा, इंद्रावती? उत्तर आहे ऑप्शन ए, हेमावती. प्रश्न क्रमांक 26वा, बंगालच्या उपसागराला मिळणारी नदी कोणती आहे? नर्मदा, तापी, गोदावरी का माही? उत्तर आहे ऑप्शन सी, गोदावरी. अरबी समुद्राला मिळणारी नदी कोणती आहे? ब्रह्मपुत्रा, कावेरी, साबरमती का महानदी? उत्तर आहे ऑप्शन सी, साबरमती. खालीलपैकी कोणती नदी अरबी समुद्राला मिळत नाही? सिंधू, नर्मदा, तापी, ब्रह्मपुत्रा? उत्तर आहे ऑप्शन डी, ब्रह्मपुत्रा. खालीलपैकी कोणती नदी अरबी समुद्राला मिळते? सुवर्णरेखा, लुनी, ब्राह्मणी, पेन्नार? उत्तर आहे ऑप्शन बी, लुनी.
खालीलपैकी कोणती नदी बंगालच्या उपसागराला मिळते? साबरमती, शरावती, पेन्नार, कमाही. तर उत्तर आहे ऑप्शन सी, पेन्नार. अशा पद्धतीने आज आपण नदी आणि त्यावरील काही महत्त्वाच्या प्रश्नांचा सराव घेतलेला आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.